नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। हरदडा उमरखेड रस्ता कामासाठी हरदडा फाटा येथे सर्वपक्षीय रस्ता रोको। 30 जूनपर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे कंपनीचे लेखी आश्वासन, रुग्णवाहिकेला वाट देऊन आंदोलकांनी जपली माणुसकी। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या हरदडा ते उमरखेड रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झालेल्या ढाणकी परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी आज हरदडा फाटा येथे आक्रमक रस्ता रोको आंदोलन केले। पावसाळा जवळ आला असतानाही रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले। विशेष बाब म्हणजे आमदार किसन वानखेडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून डपडे वाजून निषेध व्यक्त करण्यात आला। रस्ता खोदून ठेवल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे। या धुळ्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असून दुचाकीस्वारांच्या डोळ्यांना इजा होत आहे। तसेच प्रवाशांचे कपडे खराब होणे आणि अवकाळी पावसामुळे दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे। या सर्व समस्यांमुळे एका महिन्याच्या काम पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली। GNI कंपनीचे अभियंता संजय मानापुरे यांनी आंदोलकांना भेट देऊन 30 जूनपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण केली जाईल असे लेखी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। उमरखेड आणि बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। या आंदोलनात बाळासाहेब चंद्रे पाटील, नगर उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, शेख सादिक, प्रशांत विनकरे, संबोधी गायकवाड, रुपेश भंडारी, बाबूराव नरवाडे, प्रणिती कांबळे, सय्यद माजिद, सुनील बुरसे, संभाजी गोरटकर, प्रशांत जोशी, गजानन मिटकरे, राहुल नरवाडे, मुन्नाभाई बशीरभाई यांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। विशेष आंदोलनात जपली माणुसकी। आंदोलन सुरू असतानाच एक रुग्णवाहिका आणि एका ऑटोमधून बालरुग्ण उपचारासाठी जात होते। आंदोलनाची तीव्रता असतानाही आंदोलकांनी माणुसकीचे भान राखत या दोन्ही वाहनांना तातडीने रस्ता मोकळा करून दिला। ढाणकी ब्युरो रिपोर्ट, शेख इरफान। किती दिवसापासून तुम्ही काम हातात घेतले? हे काम घेतलं आम्ही जवळपास 4 महिने झाले कामाला घेतलं। अहो 1 वर्ष 1.5 वर्ष झालं साहेब। 1.5 वर्ष आता काम घेतलं आम्ही तुम्ही 1.5 आणि तुम्ही किती लोकांचे ऍक्सिडेंट झाले, किती लोक जखमी झाले, किती लोक मेले, याला जबाबदार